नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल। उद्या गौरींचं आगमन होणार आहे, त्याचीच तयारी चालू आहे फराळ बनवायची। तर सगळ्यात पहिले मी चिवडा बनवून घेते। चिवड्यासाठी मी भडंग मुरमुरे घेतले आहेत आणि ते मस्त असे भाजून घेते। त्यानंतर मी एक कढाई घेतली, त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये मला सगळे पदार्थ भाजून घ्यायचे होते आणि ते चिवड्यात टाकायचे होते। तर इथं आहेत ते सगळे चिवड्यात टाकण्याचे पदार्थ: शेंगदाणे, खोबरे, डाळ, मिरची, कढीपत्ता, मसाला, काजू, हे सगळं त्याला फ्राय करून घ्यायचं। सर्व पदार्थ फ्राय केल्यानंतर ते मुरमुऱ्यात टाकून घेतले। ते मसाले पण मी तेलात फ्राय करून घेतलेला आणि तो पण मुरमुऱ्यात टाकून घेतलेला। त्यानंतर थोडीशी साखर टाकलेली, त्याने छान चव येते चिवड्याला। नंतर सर्व मिक्स करून घ्यायचं हाताने। मुरमुरे खूप जास्त होते, त्यामुळे मी 2 भांड्यामध्ये अर्धे अर्धे करून ते मिक्स केले। अशा प्रकारे आपला चिवडा तयार झाला आहे। त्यानंतर मी आणि आईने करायला घेतले लाडू आणि शेव। आमच्या इकडे असे बेसन पीठ मळून त्यानंतर त्याच्या पुऱ्या लाटून त्यात तळून आणि मग बारीक करून लाडू केले जातात। तर ते आई लाडू करत होती आणि मी शेव करून घेत होते। तोपर्यंत बेसनाच्या तळलेल्या पुऱ्या थंड झाल्यानंतर त्या अशा हाताने बारीक करून घ्यायच्या, नंतर मिक्सरमध्ये बारीक करायच्या आणि ती लाडूची आपण जी चाचणी करतो त्यामध्ये ते मग मिक्सरमध्ये बारीक केलेलं सगळं त्या चाचणीमध्ये टाकून द्यायचं आणि ते 2-3 तास तरी त्याला मिक्स व्हायला वेळ द्यायचा। त्यानंतर लाडू बांधून घ्यायचे। अशा प्रकारे आमच्याकडे लाडू केले जातात। आई लाडू बनवत होती तोपर्यंत मी शेव बनवून घेतली। त्यानंतर मग मी करंजा करायला घेतल्या आणि मी करंजा करत होते पुरी लाटून। तर अण्णा बोलले की मी तुला भरून देतो, चल। मग आम्ही दोघांनी मिळून करंजा केल्या। सगळ्या करंजा तयार करून झाल्या आहेत। तिथे सिया जेवण करत होती। सगळ्या करंजा तयार करून झाल्या आहेत, तर मी फ्राय करून घेते। इथे आई लाडूसाठी चाचणी बनवतीये। बऱ्यापैकी गौरीचं फराळाचं तयार करून झालेलं आणि रात्री आमच्या सोसायटीमध्ये कार्यक्रम होता, त्यामुळे मी जेवण बनवते इथे। जास्त काही नाही, मी पुलाव बनवते आहे। तर कारण रात्री वेळ भेटणार नाही, उशीर होईल त्यामुळे। चेंज करून घेतलं, आता खाली चाललो आहोत। सोसायटीमध्ये कार्यक्रम आहे त्यामुळे।
खाली ठेव, खाली ठेवून हात लावायचा नाही ग्लासला. हात नाही लावायचा. त्याच्या शिडीवर जायचा. हे हात नाही लावायचा. दीदी ऐक ना, वरच्या फ्लोअरला गेली, तिला घेऊन येशील का गं? आमच्या फ्लोअरला गेली आहे आणि एकटीच थांबली. तिला वाटलं की वरती कोणतरी आहे. जाते का प्लीज? अरे अरे पटकन पटकन पटकन, टाइम संपत आला. चला गेम झाल्यानंतर सोसायटीच्या गणपतीची आरती झाली. त्यानंतर घरातल्या गणपतींची आरती केली आणि रात्री मी गणपतीची नजर काढून घेतली. असा झाला आमचा आजचा दिवस. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.